हेलो 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 हेलो
गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. हॅलो 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 हॅलो. फ्री हिटचा चेंडूचा सामना करेल आता जुनेद. जुनेद बद्दल सांगायचं म्हणजे थोडासा माईक बंद झाला होता. 64 धावावर फलंदाजी करतोय हा फलंदाज आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर 97 धावा धाव फलकावर लागले गेले. शेवटचं षटक, अजून 3 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. काय फलंदाजी केली, प्रेक्षकांचे डोळ्याचे पाणी. यावेळेस पुन्हा एकदा पॉवरफुल फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. पानसेटरचे मालक वीरेन भाऊ, थोडस सूचना आहे, सामना लवकर खेळवायचा आहे. पहिला चेंडू राहुल सामना करेल. पहिल्या चेंडूवर तुटून पडलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. चौकार मारून इरादे स्पष्ट केलेत, कारण आम्ही पण तयार आहोत 116 धावा चेस करण्यासाठी, असा किनवाट संघाने दाखवून दिले. पुढचा चेंडू परवेजचा. राहुल साठी, राहुल कडे खूप मोठी क्षमता आहे. मारलाय पुन्हा एकदा चेंडूला हवाई सफर आणि चेंडू सीमा रेषा पार पुन्हा एकदा चौकार.
आपटलेला चेंडू एक्स्ट्रा बॅटला जेव्हा कनेक्ट तीन चेंडू आणि 10 चांगला पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय किनवट संघाकडून. किनवट संघाचा जर विचार केला तर त्या प्रकारची फलंदाजी आहे. आपण या मैदानावर पाहिलं गेलं तर 127 धावा चेस झालेल्या पाहिल्यात. त्यामुळं सामना काही सांगता येत नाही. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि पंचाचा इशारा आलाय नो बॉल. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. तीन चेंडू यावेळेस दिशाहीन चेंडू. फ्रीडचा चेंडू असणार आहे. वाईड 16 धावा 3 चेंडू झालेले आहेत आणि फ्रीड कंटिन्यू आहे. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आणि पुन्हा एकदा वाईट. 17 धावा 3 चेंडू मध्ये 17 धावा म्हणजे सुरुवात किनवट संघाचं नारळ फुटले. सुरुवात झालेली आहे. 17 धावा धाव पलकावर लागले. काय सामना होतोय. ज्या प्रकारचा सामना आपण देगलूर वर्सेस जिंतूरचा पाहिला होता अगदी तसाच. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वर चेंडू 1 बॉल्स 2 बॉल्स सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा मी सनसनीत अगोदरच सांगितलं होतं की चौकार. राहुल सारखे फलंदाज आहेत. पुन्हा एकदा फटका फसलाय आणि झेल सुटलाय. पवन कडून झेल सुटलाय आणि 1 धाव पूर्ण केली आहे. 22 धावा. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकामध्ये. राहुलचा जर विचार केला तर राहुल काय फलंदाजी करतोय. 19 धावावर फलंदाजी करतोय. त्यामध्ये त्याने 6 चेंडूचा सामना केलाय. फुलटॉस चेंडू होता. संधी होती माझीत रगडा परंतु डीप झालेला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज परवेज कडून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागले गेले आहेत. बिनबाद 22 धावा. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. बावीस धावा धाव पलकावर लागले गेले. वीरेंचा पहिला चेंडू मारलाय. फटका मारलाय पॉवरफुल आणि चेंडू अडवला का. यस अडवलाय आणि 1च धाव. पहिला चेंडू आखोडत्या लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज वीरेन उर्फ गोट्या. आता आहे माजिद. माजिदने समोर खेळलाय. फॉलो थ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. वीरेन ठाकूरचं पहिल्या 2 चेंडू मध्ये केवळ 1 धाव खर्च केली. पॉवर प्लेचं षटक टाकतोय आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 7 नंबरच्या जर्सी मधला हा गोलंदाज ठाकूर धावेल माजिद साठी. फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं खेळलाय आणि चेंडू आणणार नाही. 1 बॉल्स 2 बॉल्स सीमा पार. गणेश भाऊच्या हातात चौकार.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. चांगला पाठलाग केला जातोय किनवट या संघाकडून. यावेळेस आपटलेला चेंडू, ज्याला शॉर्ट पिचलेनचा चेंडू म्हणलं जातं त्या प्रकारचा चेंडू, तेज तर्रा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला एक अनुभवी गोलंदाज वीरेनकडून. धावसंख्या जर पाहिलं गेलं तर 31 धावा धावपलकावर लागले गेलेत. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं गेलं तर 16च आहे आणि अगदी त्याला घेऊन चालतोय. बरोबर जी धावसंख्या पाहिजे ती धावसंख्या घेऊन चालतोय किनवटचा संघ. मारलाय फटका, क्षेत्ररक्षक खाली. जुनेद आहे, जुनेदचा दिवस आहे. सुंदर झेल आणि बाद, माजीत रगडा बाद. आली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट. प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. चला लवकर खेळायचंय भाऊ. सतरा रन प्रत्येक ओव्हर मध्ये काढावे लागतील. रिक्वायर्ड रन रेट 17 रन पर ओव्हर आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा झालेत. गोलंदाजी मार्कवर जमील आलाय. स्ट्रायकर एंडला राहुल. राहुल मात्र चांगली. शुभम आंबेगावकर या सामन्याचे पंच आहेत. स्क्वेअर लेगला जर पाहिलं तर सोमेश कानोडे. दोन्ही अतिशय अनुभवी पंच आहेत. पुन्हा एकदा दूर टाकलाय आणि वाईड. धाव घेण्याचा नाही, नकार दिलाय तिथे आजमलने. म्हणजे 16 धावा या षटकामध्ये आल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. जर अजून या 2 चेंडूवर 2 मोठे फटकार जर आले तर अजूनही सामना रंगतदार अवस्थेमध्ये येईल. पण जर तरच्या गोष्टी सुटलाय, झेल सुटलाय. एक चेंडू बाकी आहे. 47 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. आपण जर पाहिलं तर कळमनुरी संघाच्या अगदी पुढे आहे हा संघ. जर धावसंख्येचा विचार केला तर 43 धावा होत्या त्यांच्या, यांच्या 47 आहेत. यावेळेस पुन्हा दूर टाकलाय. आणखी एक धाव. म्हणजे दूर टाकण्याचा प्रयत्न 17 जे काढायच्या होत्या त्या या षटकामध्ये आल्यात आणि एक चेंडू अजूनही बाकी आहे. या चेंडू मध्ये जर शशांक भाऊ षटकार आल्या तर पुढचे जे रिक्वायर्ड रन आहे थोडस 15च्या जवळपास जाईल. 14च्याच 14.5 येईल जर या चेंडूवर षटकार आला तर. पण जर तरच्या गोष्टी आहेत. फटका तर मारलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल परंतु नकार दिलाय अजमलने. एकच धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 49. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन
स्ट्रायकरला असेल तो आजमल. धावसंख्येचा जर विचार केला तर अजूनही 24 मध्ये 67 चेसेबल धावसंख्या, परंतु काढाव्या लागतील. जरी धावसंख्येचा विचार केला तर काढाव्या लागतील, सहजासहजी तुम्हाला मिळणार नाहीत. सिंगलला डबल मध्ये, चौकाराला षटकारामध्ये कन्वर्ट करावं लागेल. मुद्दू आहे, मुद्दू आपलं पहिलं षटक घेऊन आलाय. स्ट्रायकरला आजमल असणार आहे. फटकार फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू निर्धाव. चला कळमनुरी संघ लवकर खेळायचा आहे, वेळ करायचा नाहीये. काय गणेशराव बरोबर. आणि एक धाव पूर्ण केली पुढच्या चेंडूवर. आता धीरज बघूया कसा सामना करेल. धीरज अजूनही एकाही चेंडूचा सामना करण्यासाठी सांगू इच्छितो की सामन्यामध्ये काही होऊ शकते. एक दोन मोठे फटकार जर आले तर रंगत कायम होईल. फटका तर सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. धीरजच्या बॅट मधून ज्या प्रकारचा फटका आलाय, धीरजने दाखवलं की ती क्षमता आहे. धीरजकडे ती मोठे फटके मारण्याची ॲबिलिटी आहे. परंतु मुद्दूचं हे षटक मात्र थोडस दूर घेऊन जाते. किनवट संघाला या सामन्यापासून थोडस दूर घेऊन जाते, परंतु क्रिकेट आहे. काय चेंडू होता भाऊ, काय चेंडू पाहायला मिळाला आहे मुद्दू कडून. पडल्याच्या नंतर एक तर उसळी घेणारा चेंडू आणि तेज तर्रार चेंडू मुद्दू कडून पाहायला मिळाला आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये पवन त्याच्या खाली. काय झेल आहे, काय जजमेंट आणि काय झेल आहे. विकेट अजमल बाद. आता शुभम राठोड आलाय. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. क्रमांकावर पाठवणं. मोठा फलंदाज शुभम 51 धावा पलकावर लागल्या. या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज मुद्दूने. मारलाय शुभमने. पहिल्या चेंडूवर इंटेंट दाखवलाय आणि षटकार खेचलाय. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे बाजूला बघायचं गेलं संपली. तर प्रत्येक षटकामध्ये जवळपास आता 19 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक षटकामध्ये 19 म्हणजे 2 षटकार तर कंपल्सरी आहेत. 2 षटकार कंपल्सरी आहेत षटकामध्ये मारणं. 2 षटकार बाकी 1 चौकार आणि सिंगल डबल जरी आलात तरी सामन्यामध्ये रंगत आहे. 18 मध्ये 59, 57 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. अगदी सेम धाव संख्या. पुढे टाकला चेंडू, फटका मारलाय आणि चेंडू सीमा रेषा पार. षटकार. फटका असा
बदललं जाते. 17 मध्ये 53. आपण इंटरनॅशनल क्रिकेट किंवा टेनिस बॉल क्रिकेट मध्ये सुद्धा पाहिले 17 मध्ये 53 या धावा होतात. धीरज राठोड या फलंदाजाकडे ती काबिलियत आहे. या फलंदाजाला मी चांगलं ओळखतो. मारलाय पुन्हा एकदा. काय फटका मारलाय भाऊ. आणि चेंडू सीमा रेषा पार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. धावसंख्या झाली 69. 16 मध्ये 47 जर पाहिलं तर 17 रन पर ओव्हर आहेत. काय सामना आहे. पुढचा चेंडू जमीलचा. मारलाय परंतु यावेळेस चेंडू जमिनीलगत जातोय. अडवला गेलाय. अबेद लालाने चांगले क्षेत्ररक्षण केले. एक धाव घेतली. 2 चेंडूवर 2 षटकार आणि पुन्हा एक धाव. आता स्ट्रायकर एंडला आहे तो शुभम राठोड. 70 धावा. 4 षटक झालेले आहेत. 5वं षटक चालू आहे. 3 चेंडू झालेत आणि 70 धावा म्हणजे सेम धावसंख्या चालू आहे. सेम. यावेळेस बॅटचा टॉपेज लागलाय. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जाते आणि पंचाकडे आलाय. वेस्ट हाईटच्या जर वर चेंडू असेल, कमरेच्या वर जर बॅटला जेव्हा बॉल लँड झाला टच झाला तेव्हा वेस्ट हाईटच्या जर वर असेल तर तो नो करार दिला जाईल आणि फ्री हिटचा चेंडू असणार आहे. बघा लवकर, वेळ कमी आहे. कमरेच्या वर चेंडू असेल नो. इट इज अ नो बॉल. फ्री हिट असणार आहे. नो चेंडू आहे. एक धाव असणार आहे. नो +0. सामना मॅच ऑन झालाय. कारण ज्या प्रकारची फटकेबाजी हिंगोलीच्या, माफ करा, कळमनुरीच्या जुनेत कडून पाहायला मिळाली होती, अगदी तशीच फटकेबाजी धीरज शुभम यांच्याकडून चालू आहे. फ्री हिटचा चेंडू मोठा फटका खेळू शकला नाही आणि तत्पूर्वी एक धाव घेतली. पंचाचा इशारा आला नाही म्हणजे बॅटच्या रूपातली धाव आहे. हा, लेग बायच्या रूपातली धाव आहे. बहात्तर धावा. हे दोन्ही चेंडू बघूया. या 2 चेंडू मध्ये सामन्याचं चित्र आपल्याला दिसणार आहे. हे 2 चेंडू फार महत्वाचे असणार आहे. 5व्या षटकाचे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील कारण 72 धावा धावफलकावर लागले गेले. हे 2 चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळाले आणि अख्तर रजाचं चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव. 73 धावा. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. या षटकाचा जर विचार केला तर 12, 1, 13, 14, 15, 16 धावा आल्या. या चेंडूवर मात्र मोठा फटका मारावा लागेल तर संघ कुठेतरी वापसी करेल. किनवटचा संघ, किनवटच्या संघाकडून जर बोललं गेलं तर जमील धावतोय. मारलाय फटका तर मारलाय. मोठी धावसंख्या तर नसणार आहे. 1 धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव होईल का? नाही, एकच धाव. शक्तिशाली संघांमध्ये तेवढी धावसंख्या आहे किनवट संघाची. आता काढायच्या आहेत 12 मध्ये 42 म्हणजे 21 धावा काढायच्या आहेत. 12, 42 धावसंख्या झाली 74. शुभम राठोड ज्याने मुद्दूच्या 1 चेंडूचा सामना करत षटकार मारला होता
आणि बाद. चला लवकर बॅट्समॅन जायचंय. अक्षय नवीन फलंदाज जातोय. शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. फटका खेळलाय. पाठलाग केला जातो. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. भाऊ जेवढ्या पळून काढता येतील तेवढ्या पळून काढायच्या. 2 धाव. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. बाहेरच्या साईडने गेला काय. 2 धाव. मुद्दूने मात्र या संघाला वाचवले. मुद्दूने गोलंदाजीमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केली मुद्दूने, या संघाची वापसी केली. ज्या प्रकारची फलंदाजी किनवट कडून पाहायला मिळाली होती, परंतु मुद्दू एक मात्र गोलंदाज आहे की ज्याने बांधून ठेवले फलंदाजांना. यावेळेस फटका आहे. काय फटका. फटका असा धुवा. मुद्दू 8 धावा खर्च केला 4 चेंडू मध्ये. म्हणजे एवढी काही मोठी नाही, परंतु पुढचे 2 चेंडू महत्वाचे असतील. पुढच्या 2 चेंडूचा कसा सामना करेल किनवटचा संघ. हॅलो. मुद्दू चे 2 षटक फार इम्पॉर्टंट होते. मागच्या षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या. याही 8 मारलाय फटका. क्षेत्ररक्षक जुनेद आहे. सुपासारखे हात आहेत जुनेदचे. मुद्दूचं या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे धीरज साठी. मारलाय धीरजने फटका तर मारलाय, परंतु फटका हवेमध्ये झेल सुटलाय आणि चेंडू गेलाय. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. काढायचे 6 मध्ये 29. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजो